आज माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नियुक्त केली होती, मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या अनुषंगाने पुढची भूमिका नेमकी कायदेशीररित्या काय घेतली पाहिजे या बाबतीमध्ये समिती गठीत केली होती. त्या समितीने आपला अहवाल दिलेला आहे, जो आपल्यापर्यंत पोहोचलेलाच आहे. त्या अहवालाच्या अनुषंगाने एकतर पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याच्या संदर्भात शिफारस प्रामुख्याने आहे, रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यासंदर्भात उल्लेख आहे. परंतु ही रिव्ह्यू पिटिशन नुकतीच राज्यातला अधिकार देण्यापर्यंत मर्यादित नाही आहे. म्हणजे एकंदरीत 40हून अधिक कायदेशीर मुद्दे जे या सर्व रिपोर्टमध्ये आहेत त्याच्या आधारावर ही पुनर्विलोकन याचिका म्हणजे रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यासंदर्भामध्ये एकंदरीत प्रस्ताव आहे. आणि त्यात दोन महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे एकतर घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकार मिळाले पाहिजे हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहेतच, पण राज्याच्या अधिकाराबरोबर 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे, 50% पर्यंतची मर्यादा, ही सुद्धा शिथिल करण्यासंदर्भामध्ये उल्लेख त्याच्यामध्ये असावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. कारण की केंद्र सरकारने 103वी घटना दुरुस्ती करताना 50%च्या आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे त्याच्या पलीकडे जाऊन 10% EWSचं आरक्षण दिलंय केंद्र सरकारने. त्यामुळे हे लक्षात घेऊन जोवर आर्थिकदृष्ट्या मागासवर्गात प्रवर्गाचा निर्णय होत नाही तोवर मराठा आरक्षणात सुद्धा 50%ची मर्यादेची अट लावणे तत्वतः उचित नाहीये. तर EWSला 10% वर दबाव दिलाय घटना दुरुस्तीनंतर, तोही चॅलेंज झालेला आहे सुप्रीम कोर्टात. हे असताना मग ही सुद्धा मर्यादा जी लावण्यात आलेली आहे राज्याच्या एकंदरीत आरक्षणाच्या बाबतीमध्ये, ती मर्यादा सुद्धा असू नये हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. नुसता राज्याला अधिकार, ती मागेही याच्यावर सुतोवाच केलेला आहे की नुसता राज्याला अधिकार देऊन उपयोग नाहीये, तर राज्याला 50%ची जी मर्यादा घालून देण्यात आलेली आहे, एखाद्या समाजाला आर्थिकदृष्ट्या मागासलेला समजण्याच्या बाबतीमध्ये जो अधिकार आहे तो अधिकारामध्ये 50%ची मर्यादा जी घालून देण्यात आली आहे ती मर्यादा काढून टाकली नाही तर मग या निर्णयाला किंवा राज्याला नुसता अधिकार देण्यात काही अर्थ नाहीये. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे त्याच्यावर सुद्धा भाष्य त्याच्यामध्ये करण्यासंदर्भात सुतोवाच निश्चितच आहे. त्यामुळे हे त्यांनी सांगितले आणि त्यांनी भोसले साहेबांनी या सर्व कामामध्ये राज्य शासनाच्या वकिलांच्या पूर्ण टीमनी जी मेहनत केलेली आहे त्याची प्रशंसा या सगळ्या याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने केलेली आहे. मी मागे सांगितलं की सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जजमेंटमध्ये सुद्धा राज्याच्या वकिलांच्या बाबतीमध्ये प्रशंसनीय उद्गार सुप्रीम कोर्टाने सुद्धा काढलेले आहे. आणि याही रिव्ह्यू संदर्भातली जी मेहनत झालेली आहे त्यामुळे सुद्धा राज्याच्या वकिलांनी चांगले प्रभावीपणे सक्षमपणे बाजू कशी मांडलेली आहे याची सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख या याच्यामध्ये यांनी केलेला आहे. त्यामुळे आपल्याला निर्णय घेत असताना न्याय जर मिळून घ्यायचा असेल तर केवळ आपल्याला 102वी घटना दुरुस्तीपुरती मर्यादेचा विचार करता येणार नाही, तर हा विषय इंदिरा साहनी प्रकरणामध्ये 50%ची मर्यादाची अट जी आहे ती शिथिल करण्याची आवश्यकता आहे हे सुद्धा याच्यामध्ये नमूद आहे. मला मुद्दा आवर्जून सांगितलं पाहिजे की केंद्र सरकारच्या पिटिशनमध्ये फक्त राज्यांच्या अधिकाराविषयी नमूद आहे, पण तो मराठा आरक्षण असो किंवा 50%च्या वर मर्यादा ओलांडण्याच्या बाबतीमध्ये असो असा कुठेही उल्लेख केंद्र सरकारच्या याचिकेमध्ये नाहीये. त्यामुळे केंद्राला आमची विनंती राहणार आहे की केंद्र सरकारने जी रिव्ह्यू पिटिशनची मागणी केलेली आहे किंवा ती फाईल केलेली आहे ती केवळ आणि केवळ राज्याला अधिकार देण्यासंदर्भात मध्ये 102 घटना दुरुस्तीप्रमाणे एवढाच मर्यादित आहे. राज्याच्या अधिकार नुसतं घेऊन फायदा नाहीये, तर आरक्षण मिळण्यासंदर्भामध्ये 50%ची मर्यादा काढून टाकली पाहिजे हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे. बाकीचे विषय समजा हे जर नाही झालं तर पर्याय काय, ते सर्व पर्याय त्यांनी दिलेले आहेत. आपण जर कॉपीचं नीट तपासून पाहिली तर त्याच्यामध्ये पारदर्शकता आहे. आम्ही सर्व जो आहे तो सर्व अहवाल
आपल्यापर्यंत पोहोचलेलाच आहे, त्याच्यामुळे अधिक काही बोलावं असं नाही। आज न्यायमूर्ति रिटायर्ड जस्टिस श्री दिलीप भोसले जी की अध्यक्षता में जो समिति गठित की गई थी, सुप्रीम कोर्ट के जजमेंट के आने के बाद में आने वाले समय में सरकार ने कानूनी तौर पे क्या करने की आवश्यकता है, इस पे जो लाइन ऑफ एक्शन है उसके बारे में एक समिति गठित की थी दिलीप भोसले जी के सदारत में। उस समिति ने आज अपनी रिपोर्ट पेश की है, जो प्रेस को उसकी कॉपी हर जगह भेजी गई है। उसमें जरूर ये मेंशन है कि रिव्यू पिटीशन फाइल करना चाहिए, पर सिर्फ रिव्यू पिटीशन फाइल करके फायदा नहीं है, क्योंकि जब तक इंदिरा साहनी के जजमेंट के द्वारा 50% की मर्यादा आरक्षण को दी गई है, वो जब तक रिलैक्स नहीं करते हैं तब तक सिर्फ राज्य को आरक्षण देकर राज्य को अधिकार देकर फायदा नहीं है। राज्य को अधिकार देंगे और वो 50% की जो लिमिट है वो ऐसे रखे तो राज्य सरकार कोई फैसला नहीं कर सकती है। तो रिव्यू पिटीशन फाइल करते हुए राज्य को अधिकार भी मिलना चाहिए और साथ ही साथ इंदिरा साहनी की जो 50% की जो मर्यादा जो रखी गई है आरक्षण के बारे में, उसको भी रिलैक्स कर देना चाहिए, ये हमारी अपेक्षा है। ये रिव्यू पिटीशन के प्रमुख मुद्दे। इसके साथ में अन्य 40 मुद्दे हैं जिसके ऊपर रिव्यू पिटीशन में मेन जजमेंट का जो इशू है उसके ऊपर तकरीबन 40 मुद्दों पर कुछ सुझाव उन्होंने दिए हैं। दूसरी बात ये भी है कि ये सब करते वक्त केंद्र सरकार ने जो अपनी रिव्यू पिटीशन दाखिल की है, वो केंद्र सरकार की जो रिव्यू पिटीशन है वो सिर्फ राज्य के अधिकारों के बारे में बात करती है। वो मराठा आरक्षण हो या 50% इंदिरा साहनी का जो सीलिंग लिमिट हो, उसके बारे में उसने कुछ भी नहीं किया है। तो हमारी ये दरखास्त रहेगी केंद्र सरकार से कि वो इस बात को ध्यान रखे, उसकी गंभीरता को समझे, क्योंकि ये मामला 50% का जो है वो सिर्फ महाराष्ट्र का नहीं है, पूरे देश भर में जो तकरीबन 16-17 राज्य है जिनका यही मामला है। 50% के ऊपर उनका आरक्षण गया हुआ है और ईडब्ल्यूएस का भी आरक्षण 50% के ऊपर गया हुआ है। इसीलिए ईडब्ल्यूएस का मामला हो, अन्य राज्यों का मामला हो, महाराष्ट्र का मामला हो, जब तक 50% का जो मर्यादा है उसको जब तक रिलैक्सेशन नहीं देते हैं तब तक राज्य को सिर्फ अधिकार देकर बात नहीं बनती है।